नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण मस्त अशी दाटसर आणि दाणेदार अशी बासुंदी, पारंपरिक पद्धतीने बासुंदी कशी करायची ते बघणार आहे. मस्त अशी होते, बघू शकता तुम्ही. घट्टसर, एवढी घट्ट. आता ही गरम आहे तर एवढी घट्ट झालेली आहे. थोडीशी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर याच्यापेक्षा आणखी घट्ट होते. तर खूप छान अशी होते. तर कशी करायची ते बघूया. अगदी सोपी पद्धत आहे. अजिबात तामझाम करायचा नाही किंवा तुम्हाला जास्त पदार्थ जास्त नसणार आहेत. दाटसरपणा येण्यासाठी बाकी आपण काहीही वापरणार नाही. अगदी पारंपरिक दूध आटवून बासुंदी करायची आहे आपल्याला. तर चला कशी करायची ते बघूया. तर त्यासाठी मी स्टीलची कढई घेतली. त्याच्यामध्ये थोडंसं आधी पाणी घालून घ्यायचं आणि मग दूध ओतून घ्यायचं त्याच्यामध्ये. तर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरत जाऊ नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यासाठी इथे मी दूध घेतले. दूध आता मी 1.5 लिटर घेतलेलं आहे. तर तुम्ही 1 लिटरची करू शकता. अगदी अर्धा लिटरची थोड्या 1-2 जणांसाठी करायची असेल तर दूध कमी जास्त करू शकता. आता दूध मी 1.5 लिटर ओतून घेतलं कढईमध्ये आणि गरम होतं आहे तोपर्यंतच आपण सतत याला ढवळत राहायचं, म्हणजे दूध जे आहे ते खाली तळाला चिटकू नये त्यासाठी. आता तुम्ही नॉनस्टिकची जर कढई घेणार असाल ना तर असं सिलिकॉनचे स्पॅचू आहेत तेच वापरा. मी लोखंडाची आता यापूर्वी जे मी दाखवली आहे ती लोखंडाची कढईमध्ये केलेली आहे बरं का. लोखंडाची कढई तुमच्याकडे असेल तर नक्की वापरा. त्याची खूप वेगळी चव येते, अगदी खमंगपणा बासुंदीला येतो. तर त्यासाठी इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, थोडे थोडे घेतलेले आहेत. काजू, बदाम आहे, पिस्ता आहे, चारोळी आहे आणि इकडे जे तुम्हाला लाल दिसतात ते गुलाबाच्या पाकळ्या आहेत. त्यांनी सुगंधही छान येतो, शिवाय दिसायलाही छान दिसतं. तर आता हे सगळं मी बारीक कट करून घेणार आहे. तोपर्यंत इकडे दूध आपलं गरम होतं आहे. मी सतत ढवळते, बघू शकता तुम्ही. बोलताना मी ढवळायला लागले. सतत बाजूला साय येते ते दुधामध्ये मिक्स करायचे आहे. वर साय येऊ द्यायची नाही. सतत बघा चमच्याला लागले साय, तर अशी वर येऊ द्यायची नाही. सतत असं ढवळत राहायचं आणि दूध आटवत ठेवायचं आहे आपल्याला. याला एक 20 ते 25 मिनटं दूध आटवायला लागतं. गॅस अगदी मध्यम करायचा, जास्तही बारीक करू नका किंवा एकदम मोठा करू नका. मोठा गॅस जर करायचा असेल तर मात्र मग तुम्हाला सतत तो चमचा आहे ढवळत राहायचा आहे. बघू शकता तुम्ही एक 20 मिनटं मी दूध छान आटवून घेतले आणि अगदी दाटसरपणा आला बघा. इथपर्यंत होतं ते. जवळजवळ 1 ते 1.5 इंच दूध खाली गेलेलं आहे, म्हणजे तेवढं आटलेलं आहे दूध. आता हे म्हणाल तर एक अर्धा लिटर दूध वरचं आटून गेलेलं आहे, 1 लिटरचं झालेलं आहे. तर दूध आटलेलं कसं बघायचं तर बघू शकता तुम्ही. चमच्याला जे आहे ते दूध जे आटलेलं असतं ते दिसतं. आणि समजा तुमचं दूध आटलेलं नसेल ना तर चमचा अगदी छान मोकळा येतो, असं पांढरा दिसत नाही. अशा पद्धतीने हे बघू शकता. मस्त असं घट्टसर दूध. आणि दूध शक्यतो म्हशीचं घ्या, कारण गाईचं दुधाला जास्त आटवावं लागतं आणि वेळ लागतो त्याला. तर म्हशीचं जे दूध असतं ते थोडं म्हणण्यापेक्षा अगदी छान घट्ट असतं. तर बासुंदी करण्यासाठी नेहमी म्हशीचंच दूध वापरावं. हे बघा मस्त असं हे दूध आटून तयार झालं आहे. आता याच्यासाठी एक छान अशी ट्रिक तुम्हाला सांगते बरं का. अगदी खमंग आणि बासुंदीची एक वेगळी चव येते, म्हणजे जे डेअरीमध्ये बासुंदी मिळते की नाही अगदी तशीच. तर त्यासाठी काय करायचं, इथे मी पॅनमध्ये साखर घेतली 1 कप. तुम्हाला गोडीनुसार घ्या. मी 1 कप भरून घेतले, मोठा कप भरून आहे, म्हणजे हे एक पाव किलो साखर आहे. आणि आता हे साखर काय करायचे, फक्त याला हे बघू शकता तुम्ही गरम करत राहायचं आहे, म्हणजे त्याचं पाणी करायचं आपल्याला साखरेचं. याच्यामध्ये तेल, तूप, पाणी काहीही घालायचं नाही. फक्त साखरेचा पाक असाच झाला पाहिजे. छान थोडंसं ढवळून घ्यायचं, म्हणजे थोडंसं खाली लागून जातं त्यासाठी. आणि गॅस थोडासा मध्यम करायचा किंवा मंद गॅसवर ठेवलं तरी चालेल. आणि हे एकदम पातळ करून घ्यायचं आपल्याला. हे वापरल्यामुळे काय होतं माहिती आहे का तुम्हाला, जी बासुंदी आहे ना आपली, मस्त अशी खमंग चव येते आणि अगदी तुम्हाला डेअरीमध्ये मिळते तशी त्याच्यापेक्षाही अगदी भन्नाट चव लागते. तुम्ही एकदा अशा प्रकारे करून बघा. हे बघा एकदम पातळ असं पाणी झालं साखरेचं, इतपत आपल्याला करायचं आहे. गॅस बंद करायचा. आणि आता हे जे साखरेचा पाक आहे तो आपल्याला ह्या दुधामध्ये घालायचा आहे. पण आता लक्षात ठेवा, हे दूध उकळतं आहे आणि तो पाकही एकदम गरम आहे. तर काय करायचं, अगदी थोडं थोडं घालायचं.
अगदी थोडं थोडं 2-2 चमचे घालत राहायचं, म्हणजे हे फसफसतं वर येतं ना त्यासाठी. हे बघा, थोडं थोडं घातलं ना की मग एकदम तुम्ही घालायला जाल तर ते पटकन वर येईल आणि अंगावर उडण्याची शक्यता असते. आता समजा हे त्याच्यात ओतल्यानंतर, साखरेचा पाक ओतल्यानंतर थोडंसं घट्टही होतं, पण अजिबात घाबरून जायचं नाही. जसं जसं तुम्ही दूध ढवळत राहाल तसं ते पुन्हा पागळतं आणि मग साखरेचं पाणी होतं. हे बघा, अगदी ओतलं की फसफस फेस येतं, म्हणजे बुडबुडे येतात आणि वर उतू येतं ते दूध. त्यासाठी हळूहळू हा साखरेचा पाक आहे तो आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. कॅरमलाइज करून घ्यायचे साखर असं म्हटलं तरी चालेल. हे बघा, चमच्याला असं लागलेलं असतं, पण अजिबात घाबरायचं नाही. थोडा वेळ, अगदी 5 मिनिटे ढवळलं की आपोआप ती साखर जी आहे ती मेल्ट होते दुधामध्ये. हे बघा, अशा पद्धतीने मस्त असं कलर पण बदलला आहे, बघू शकता तुम्ही. एकदम खमंग असा सुवास येतोय. आता थोडंसं वेलची पूड घातलेली आहे. आता याच्यामध्ये जायफळ अजिबात घालायचं नाही, वेलची पूड घालायची. छान चवही येते आणि सुगंधही छान येतो. आता हे बघा, ड्रायफ्रूट्स मी कट करून ठेवले होते, ते सगळे घालून घेते मी याच्यामध्ये. ड्रायफ्रूट्स मात्र ऐच्छिक आहेत बरं का, तुम्हाला नसेल घालायचं, नाही वापरले तरी चालणार आहे, पण दिसायला छान दिसतं आणि चवीलाही खूप मस्त लागतं, त्यासाठी मी वापरले. शाही बासुंदी म्हणाल तरी हरकत नाही, इतपत ही छान होते, बघू शकता तुम्ही. आता काय केलं मी, केसरच्या एक 10-15 काड्या थोड्याशा दुधात भिजत घातल्या होत्या, ते घालते. केसरमुळे चव छान येते, सुगंधही छान येतो अगदी. त्यासाठी असेल केशर तर तुम्ही वापरा, नसेल तरी काही हरकत नाही. पण मात्र साखरेचं कॅरमल करून घाला बरं का, खूप छान अशी चव येते. एकदा या पद्धतीने नक्की करून बघा, अगदी भन्नाट चव येते ह्या बासुंदीला. तुम्ही डेअरीतली आणायची अगदी विसरून जाल. हे बघा, अशा पद्धतीने मस्त अशी होते बासुंदी तयार झाली आपली. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हे बघा, मस्त अशी ही बासुंदी तयार होते. सुगंध इतका मस्त येतोय ना, ही अगदी 1 तास 1.5 तास फ्रीजमध्ये ठेवायची आणि मग सर्व करायची. इतकी भन्नाट लागते ना. बघा, अगदी डेअरीतून तुम्ही जर आणत असाल तर याच्यापुढे तुम्ही अशा पद्धतीने जर केली तर डेअरीतनी आणायला तुम्ही विसरून जाल. इतकी छान ही बासुंदी होते आणि पारंपरिक पद्धतीनं, कसलंही आपण घट्ट होण्यासाठी काहीही मी वापरलेलं नाही याच्यामध्ये. तर बघू शकता तुम्ही, थोडंसं वेळ देऊन करावे लागते, एवढंच आहे, पण मस्त होते. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये.